राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचा दावा। हरियाणात 8 पैकी 1 मतदार बोगस, राहुल गांधींनी केले दावे। बँकेचा फायदा न करता कर्जमाफी शक्य आहे का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव घराबाहेर पडले ते बरंच झालं, उद्धव फक्त टोमणे मारतात, मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला। सध्याच्या मतदार यादी आधारेच निवडणुका, राज ठाकरेंना आला राग, निवडणूक आयोगावर राज यांची नुसती चिडचिड। राज यांना निवडणुका पुढे ढकलून हव्यात, न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाणार नाहीत, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर। कोल्हापुरात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र गट प्रमुखांचा मेळावा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी, एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। नेत्यांच्या दौऱ्यांमुळे रस्ते चकचकीत, कोल्हापुरात रोज नेते यावेत, संतप्त कोल्हापूरकरांची उपहासात्मक मागणी। शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वी रस्ते स्वच्छ करण्याची पालिकेला जाग। भाजपच्या मुस्लिमांचा भाजपच्याच हिंदूंवर हल्ला, रवींद्र धंगेकर यांच्या दाव्यानं पुणेकरांच्या भुवया उंचावल्या। काँग्रेसला हिंदूंचं वावडं, काँग्रेस नेता नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार, आशिष शेलार यांच्याकडून हिंदू मतदारांची पाठराखण, काँग्रेसला नावडली। हिंदू महिलेच्या नादी लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक, पुण्यातल्या उच्चशिक्षित दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा, मुलीच्या उपचारांसाठी इंग्लंडमधील घर, फार्म हाऊसही विकलं। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? कोथरूडमध्ये 2 गटात हाणामारी, भर वस्तीत झालेल्या भांडणाचं कारण स्पष्ट। मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी, रोहित आर्याचा पोलीस चकमकीत मृत्यू। वडाळ्यात पुन्हा मोनो पडली बंद, नव्या मोनोच्या ट्रायल रन दरम्यान घटना, प्रवासी नसल्यानं दुर्घटना टळली। कुत्र्यानंतर आता बिबट्याची नसबंदी, महाराष्ट्र सरकारचा निर्णय, शिरूर परिसरात बिबट्यांची दहशत थांबवण्यासाठी प्रयत्न। शिरूरचा हल्लेखोर बिबट्या ठार, वनविभागाच्या धडक कारवाईला यश। देशव्यापी व्याघ्रगणना 1 डिसेंबरपासून सुरू, व्याघ्रगणनेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उपग्रहाद्वारे वाघांच्या अधिवासाची होणार नोंद। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त, महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली, विमानतळाबाबत निर्णय देणं अधिकारात नाही, मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका। उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं निधन, गोपीचंद यांचं 85व्या वर्षी निधन, हिंदुजा उद्योग समूहाचे होते अध्यक्ष। जहाल इस्लामवादी नेता जोहरान ममदानी निवडणुकीत विजयी, युगांडात जन्मलेला जोहरान ममदानी मोदी विरोधासाठी चर्चेत, ट्रम्प यांचा विरोध असूनही ममदानी न्यूयॉर्कचे महापौर। कार्गो विमानाचा अमेरिकेत अपघात, 7 जणांचा मृत्यू, 11 जखमी, टेक ऑफ घेताच विमान कोसळलं। गुलमर्ग सोनमर्ग भागात हिमवृष्टी, कुपवाडा आणि नियंत्रण रेषेच्या उंच भागातही बर्फवृष्टी। पाकिस्तानच्या हरीस रौफवर 2 सामन्यांची बंदी, आशिया चषकातील वादग्रस्त वर्तन, रौफला भोवलं, सूर्यकुमार यादवसह बुमराहलाही आर्थिक दंड, आशिया चषक प्रकरणी आयसीसीची मोठी कारवाई। अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजामध्ये पटेना, सुनीताकडून पुजारी मुकेश शुक्ल यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य।